तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, चला नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो। खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ टाकत आहे आणि व्हिडिओ येत आहे मित्रांनो। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। आपला आजचा टॉपिक आहे मित्रांनो माती परीक्षण। तर माती परीक्षण तुम्हाला मी एक 8 ते पॉईंट लिहून घेतले, तुम्हाला ते 8 पॉईंटविषयी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघायचा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला माती परीक्षण कसं करायचं आणि कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे आणि कशामुळे केलं पाहिजे हे तुम्हाला समजणार आहे मित्रांनो। नाही तर तुम्ही जाताल माती परीक्षण करताना तुम्ही कशामुळे केलं काय केलं तुम्हाला समजणार नाही। त्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, लाईक करायचे, सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायचे मित्रांनो। चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। माती परीक्षण म्हणजे काय आणि माती परीक्षण कशा पद्धतीने केलं पाहिजे, माती परीक्षण कशासाठी केलं पाहिजे, कोणत्या पिकासाठी केलं पाहिजे किंवा कोणत्याचं कारण कोणते आहेत मित्रांनो, आणि माती परीक्षणाला माती कशी गोळा करायची आणि कुठे कोणत्या लॅबला पाठायची ह्यामध्ये तुम्हाला सगळं सांगणार आहे मित्रांनो। आपलं पहिलं जर बघितलं माती परीक्षण का करा मित्रांनो, ठीक आहे। तर माती परीक्षण केलं तर मित्रांनो तुम्हाला समजते तुमच्या शेतामध्ये काय कमी आहे आणि काय तुम्हाला टाकायला पाहिजे मित्रांनो। जर पुढचा पॉईंट जर बघितलं तर मला जवळजवळ माझे 8 पॉईंट आहे मित्रांनो, ठीक आहे। तर माती परीक्षणाचे फायदे कोणते मित्रांनो, ठीक आहे। म्हणजे फायदे जर बघितले मित्रांनो, तुमच्या खतामध्ये तुमचा जवळजवळ 40 ते 50% तुमचा खताचा खर्च कमी होणार आहे मित्रांनो, ठीक आहे। आता खर्च का कमी होणार आहे, कसा कमी होणार आहे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे। तर मित्रांनो दुसरं बघितलं तर माती परीक्षण टाईम कधी असतं मित्रांनो। तर माती परीक्षण टाईम तुम्ही जर बघितलं तर तुम्ही पावसाळ्यामध्ये माती परीक्षण तुम्हाला करायचं नाही आहे, तुम्हाला हिवाळ्यामध्ये पण माती परीक्षण करायचं नाही। तुम्हाला काय करायचं, तुमचा जेव्हा तुमचा उन्हाळा लागतो आणि एप्रिल मे महिन्यामध्ये तुम्ही जेव्हा नांगरट करून ठेवता मित्रांनो, ठीक आहे। आता हे महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे। तुम्ही जर पावसाळ्यामध्ये केलं हिवाळ्यामध्ये केलं त्याचं मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही का करू नये आणि उन्हाळ्यामध्येच का करावं, ठीक आहे। तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, जर माती परीक्षण करायचं असेल तुम्हाला तर एप्रिल मे मध्ये करावं, कारण की त्या टायमाला काय होतं तुमचे पीक पूर्ण निघलेलं असतं। त्यानंतर मित्रांनो तुमचं पीक निघलेलं असल्यामुळे तुमची नांगरट झालेली असते व्यवस्थित, तुमची जी खालची माती वरती आलेली असते, सगळी पलटी व्यवस्थित झालेली असते आणि त्यामुळे तुम्हाला माती परीक्षण त्या टायमाला करायला पाहिजे, कारण की तुमचं जे उभं पीक असेल। आता मित्रांनो जर तुम्ही पावसाळ्यात जर घेतलं तर पावसाळ्यात तुमचं जर उभं पीक असेल मित्रांनो तर तुमचा त्या पिकाचा काही उपयोग होणार नाही, ठीक आहे। तुम्हाला भेसळ डोस तुम्ही टाकलेला असतो त्या टायमाला। आणि आता मित्रांनो तुम्ही माती परीक्षण करताना तुम्ही कोणती माती घेतली पाहिजे मित्रांनो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो। तुम्ही माती घेताना तुम्ही काय करता, 4 जागेवरून 4 माती घेता, त्याला निम्मा करता, त्यानंतर चाळून तुम्ही लॅबला पाठवता। असं तुम्हाला करायचं नाही आहे मित्रांनो। सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट मित्रांनो हे, तुम्हाला माती परीक्षण करताना तुम्हाला काय करायचं, झाडाखालची माती घ्यायची नाही, कुठली माती तुम्हाला घ्यायची नाही हे तुम्हाला सांगणार आहे। झाडाखालची तुम्हाला माती घ्यायची नाही, तुम्ही जे तुझं शेणखत टाकले त्याच्या खालची तुम्हाला माती घ्यायची नाही। जे तुम्ही खत तुमचं समजा आपण खत टाकतो त्यानंतर तुम्हाला पांढरा तुम्हाला वरती बघा थर दिसतो, त्याच्या खालची तुम्हाला माती घ्यायची नाही। तुम्हाला काय करायचं, त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या पावसाळ्यामध्ये होतात, कारण की तुम्ही उन्हाळ्यामध्ये शेणखत टाकता, त्यानंतर पावसाळ्यात तुम्ही खत टाकता। पावसाळ्यात खताला तुमचा जो बॅलन्स असतो मित्रांनो, ठीक आहे, जो तुमचा रिझल्ट यायचा जो बॅलन्स असतो तुम्हाला तुमचा मागं पुढं होतो, त्यामुळे तुम्हाला म्हणावं असं तुम्हाला रिझल्ट येणार नाही आणि तुमचा फायदा होणार नाही, कारण की उन्हाळ्यामध्ये तुम्ही काही टाकलेलं नसतं, सगळं मोकळं असतं, त्यामुळे तुम्हाला रिझल्ट म्हणजे तुमचा जो रिपोर्ट आहे तो तुमचा चांगला होऊ शकतो। आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं, झाडाखालची माती घ्यायची नाही, तुमच्या जो पांढरा लेअर असतो खताचा, तुम्ही जे केमिकल खत टाकता तुम्ही त्याच्या खालची तुम्हाला माती घ्यायची नाही। तिसरं तुमच्या बांधाच्या कडीची सुद्धा माती तुम्हाला घ्यायची नाही मित्रांनो, ठीक आहे। बांधाच्या कडीची माती काय घ्यायची नाही, कारण तुमच्या बांधाचा जो जो गवत असतं त्याचं खत बनवून तुमच्या बांधाच्या कडीला होतं आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला जास्त होऊ शकतो। तुम्हाला काय करायचं, तुमचं जे मुख्य जो तुम्ही पीक घेता तुमच्या शेतामध्ये, ठीक आहे, तुमच्या वसाव्याखाली तुमची शेती येत नाही चांगली, बांधाच्या कडीने तुमची चांगली शेती येणार नाही आहे। तुमचं जर बघितलं तर तुमचा मुख्य जे पीक असतं तुमचं बिना वसाव्याचं आणि बिना बांधाचं त्या जागेवर तुम्हाला माती घ्यायची आहे मित्रांनो। तर ते माती घेतल्यानंतर काय होते घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तो पुढं सांगणार आहे। तो तुमचा पुढचा पॉईंट भेटला तर कशी गोळा करावी मित्रांनो, ठीक आहे। पुढचा पॉईंट जे मित्रांनो, माती कशी शेतामधून गोळा करा। तुम्हाला काय करायचं, झिगझॅग पद्धतीने तुम्हाला एका जमिनीचे म्हणजे एका एकराचे तुम्हाला 2 भाग करायचे, एक अर्ध्या साईडला एक अर्ध्या साईडला। इकडची 8 साईडची माती घ्यायची, इकडची 8 साईडची, 4 जागेवरची माती घ्यायची नाही आहे, ठीक आहे। तुम्हाला जवळजवळ तुमच्या पूर्ण शेतातली माती आली पाहिजे अशा हिशोबाने तुम्हाला माती घ्यायची। आता माती घेताना घ्यायची तुम्हाला ती चाळायची, त्यानंतर तुम्हाला एवढी चाळायची म्हणजे एवढी मिक्स करून घेऊन घ्यायची, एवढी फक्त तुम्हाला अर्धा किलो ते 1 किलोपर्यंत तुम्हाला माती लॅबला पाठायची मित्रांनो। आता तुम्हाला कोणत्या लॅबला पाठायची तुम्हाला मी नंतर पुढं सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला। आता मित्रांनो माती परीक्षण करताना तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे मित्रांनो, तुम्हाला कोणत्या पिकाविषयी, आता समजा काही कंपन्यांचं फॉर्म असेल मित्रांनो, ठीक आहे, तुम्ही लॅबला पाठवा किंवा कंपनीमध्ये पाठवा तर तिथं त्यांना सांगायचे की आम्हाला हे पीक घ्यायचे, तुमची मका असो, तुमचं ऊस असो, तुमचं केळीचा बाग असो, तुमचं द्राक्षाचा बाग असो, तुमचं काही पीक असो,
तर त्या लॅबवाला किंवा त्यांना सांगायचे फॉर्म असेल किंवा नसेल, फॉर्म असेल तर चांगली गोष्ट आहे, फॉर्ममध्ये सगळं तुम्हाला फिल करायला लागतं, तुम्हाला सगळं भरावं लागतं. आणि जर फॉर्म नसेल तर त्यांना सांगायचं की बाबा आम्हाला हे पुढचं पीक घ्यायचं आहे, ह्या पिकाला आम्हाला हे खत म्हणजे कोणते खतं त्याच्यामध्ये तुम्ही लॅबला सांगितलं तुम्हाला ऑटोमॅटिक सगळं तुम्हाला सांगितलं जातं. तर तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की तुम्हाला कोणते पीक तुम्हाला घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, मी तुम्ही मका घेत असाल तर तुम्हाला म्हणजे मका घेत असेल तुम्ही तर तुम्हाला काय करायचं आहे, अर्धा फुटापर्यंतच खांदायचं आहे. ठीक आहे, त्याच्या खाली खांदायचं नाही आहे मित्रांनो, अर्ध्या फुटापर्यंत. तुम्हाला समजा फळबाग करायची असेल तुम्हाला 1 फुटापर्यंत तुम्हाला म्हणजे जितकं तुमचं मूळ खोल जाणार आहे तिथपर्यंत तुम्हाला माती घेणं गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे, जिथपर्यंत तुमचं मूळ खोल जात आहे मित्रांनो तिथपर्यंत तुम्हाला पिकाची माती घ्यायची आणि तुम्हाला दर 3 वर्षाला तुम्हाला माती परीक्षण करणं गरजेचं आहे. शेतीमध्ये तर प्रत्येक 3 वर्षाला माती परीक्षण करणं गरजेचं आहे मित्रांनो. आता मित्रांनो तुम्हाला पिकात सांगितलं, माती कशी घ्यायची ते सांगितलं, त्यानंतर तुम्हाला जर बघितलं माती परीक्षण का करावे. आता माती परीक्षण का करावे मित्रांनो, तुम्हाला हे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आता पाऊस पडला जूनमध्ये, की पाऊस पडल्यानंतर शेतकरी काय करतात, ठीक आहे हां ही मका पेरायची आपल्याला, हां ही हिऱ्याची 2 बॅगा पाणी द्यायचं एकदा, उगली एकदा, आणि नंतर DAP संपला विषय आणि पोटॅश टाका, संपला विषय. याचं काय तर तुम्ही काय टाकीतच नाही. आता मी ह्यावर्षी जर बघितलं तर कांद्याला भरपूर प्रॉब्लेम आले, टरबूजाला मोठे भरपूर प्रॉब्लेम आले, त्यानंतर मकाला पण आता करपा रोग पण येत आहे उन्हाळ्यामध्ये कारण उष्णता भरपूर आहे. आणि हे प्रॉब्लेम कशामुळे तर तुम्ही माती परीक्षण करत नाही. आता एखादं तुम्ही टरबूज लागवड करताय, करताना तुम्ही एखाद्या तज्ञाचा तुम्ही सल्ला घेताय, तज्ञ काय करताय त्याचं शेड्यूल जे असतं स्वतःचा शेड्यूल बनवत असतो आणि त्यानुसार तुम्हाला तो उपाय सांगत असतो की तुम्हाला ह्या स्टेजला तुम्हाला हे करायचं, त्या स्टेजला तुम्हाला ते करायचं. तुम्ही करता बरोबर, त्याचं पण बरोबर, त्याचं काय चुकत नाही, तुमचं पण काय चुकत नाही. पण तुमचं एक गोष्ट चुकते, तुम्ही माती परीक्षण करत नाही. कारण की तुम्हाला ॲव्हरेज ह्या गोष्टी निघत नाही, कारण की त्याला माहीत नसतं. त्याच्या हिशोबाने सांगतो की तुम्हाला ह्या स्टेजला तुम्हाला आपलं टरबूजाला हे पाहिजे आणि त्या स्टेजला ते पाहिजे, तो हिशोबाने तो बरोबर देतो. पण त्याला हे पण माहीत नसतं की तुमच्या शेतीमध्ये नेमकी हाय कमी काय. ठीक आहे, टरबूजाची साईज का होत नाही आहे, टरबूज त्याचा लवकर का हे होत नाही, वाढत नाही आहे, तुमचे फुटवा का होत नाही आहे, म्हणजे हे तुमचे भरपूर प्रॉब्लेम आले. कांद्याचे पण बघितलं आता मित्रांनो, तर कांद्याचे पण बरोबर साईज म्हणावाशी होत नाही आहे, फुटवा पण म्हणावासा होत नाही आहे, त्याची मान पण म्हणावाशी होत नाही आहे. तर हे भरपूर त्याची कारणं आहे मित्रांनो, कारण तुमच्या जमिनीमध्ये जो रसकस तुमचा राहिलाच नाही आहे. आता रसकस जर तुमचा वाढायचा असेल तर तुम्हाला माती परीक्षण करणं गरजेचं आहे. तुमच्या शेतीमध्ये तुमची नेमकी फॉस्फरस कमी आहे, नायट्रोजन कमी आहे, पोटॅश कमी आहे, झिंक कमी आहे, सल्फेट कमी, नेमकी हाय तरी काय कमी तुम्हाला याच्यामध्ये समजून जाईल आणि तुमच्या पिकाचं पुढचे 100% उत्पन्न वाढेल मित्रांनो. आता तुमचं पॉईंट बघा मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामध्ये मी लिहून घेतले, मी इकडे बघत आहे, ह्याच्यामध्ये मी लिहून घेतले डायरीमध्ये. ठीक आहे, तुमचे पॉईंट झाला मित्रांनो. माती परीक्षण का करावे मित्रांनो हे पण सांगितलं तुम्हाला. माती परीक्षणाचे फायदे पण सांगितले. माती परीक्षण टाईम कोणत्या काळात करावे हे तुम्हाला सांगितलं आहे. मे आणि जूनमध्ये, एप्रिल आणि मेमध्ये तुमचे माती परीक्षण करणं तो काळ आहे मित्रांनो. ठीक आहे, परीक्षांचं आपल्या पुढच्या पिकाच्या हिशोबाने करावे. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं आहे की तुम्हाला काय करायचं, जितकं तुमचं मूळ खोल जातं तितकं तुम्हाला माती घेऊन माती परीक्षण करणं गरजेचं आहे. आता माती परीक्षण शेतामध्ये कशी गोळा करावी तुम्हाला ते पण सांगितलं आहे. त्यानंतर माती कोणत्या जागेवरून घेणे हे पण सांगितले आणि माती चाळून अर्धा ते 1 किलोपर्यंत तुम्हाला पाठवणं लॅबला गरजेचं आहे मित्रांनो. तुम्हाला हे पण मी सांगितलं आहे मित्रांनो. इथं जवळजवळ आपले 7-8 पॉईंट कवर झाले मित्रांनो. तुम्ही हे 8 पॉईंट कवर केले, तुम्हाला कोणतीही गरज नाही आहे किंवा कोणत्याही तज्ञाची किंवा कोणत्याही शेती सल्लागाराची तुम्हाला गरज नाही. तुम्ही स्वतः शेती सल्लागार होऊ शकता मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला माती परीक्षण करणं गरजेचं आहे मित्रांनो. आता मित्रांनो तुम्हाला माती परीक्षण त्यानंतर तुम्ही माती गोळा केली, ठीक आहे, सगळ्या गोष्टी झाल्या. तुम्हाला ही माती गोळा केली, तुम्हाला माती परीक्षणला माती पाठायची, पण कुठे पाठायची. आता मित्रांनो तुमच्या जवळ काही कंपन्या असतील किंवा तिथं माती परीक्षणची लॅब असतात किंवा तुम्हाला काय करायचं तुमची माती परीक्षण घेऊन तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी पण असते. त्यानंतर तुम्हाला जर माहीत नसेल तर तुमचा कृषी सेवक असतो तुमच्या गावामध्ये, कृषी सेवकला विचारा. तुम्हाला तेही माहीत नसेल तुम्हाला काय करायचं, सीधा माती घ्यायची. जिथं पण असेल मित्रांनो तिथं तुम्हाला जाऊन लॅब असतेच मित्रांनो कृषी विज्ञान केंद्रामध्ये, ते जाऊन तुम्हाला चेक करायचे. कारण तिथं तुम्हाला किती खर्च येईल मित्रांनो. आता ते जर बघितलं तर एका तुमच्या नमुन्याला 600-700 रुपयेपर्यंत खर्च येतो. ठीक आहे, एका नमुन्याला 600-700 रुपये खर्च म्हणजे खूप काही खर्च नाही आहे. जर तुम्ही 600-700 रुपये घातला तुमचा जवळजवळ 40 ते 50% तुम्ही खर्च कमी करू शकता. तुम्ही जर 10,000 खत टाकले तुम्हाला तिथं 6,000 ते 7,000 खत लागतात. त्यामुळे तुम्ही 600 रुपये घातलेले कधी फायद्याचं, कारण 3 वर्ष तुमचं माती परीक्षण चालतं. तर मित्रांनो हे आपले 8 पॉईंट कवर झालेत. म्हणजे जवळच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता, लॅबमध्ये जाऊन चेक करू शकता, तुमच्या जवळ असतं तर तुम्ही जाऊन चेक करू शकता. पण गव्हर्नमेंटचं कसं झालं मित्रांनो, आजकाल बघितलं तर गव्हर्नमेंटचं पण चांगलं आहे, पण तुम्हाला जेवढं होतं तेवढं तुमच्या जवळच्या माणसाला माती परीक्षण करायला द्या. माती
आणि एवढंच बोलतो. जय जवान जय किसान.